हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये। तर आज आपण बनवले आहे मटर पनीर मसाला। पाहू शकता किती भारी टेक्स्चर आलेला आहे भाजीला। एका नवीन टिप्समध्ये घेऊन आलेलो आहे कशी तयार करायची भाजी। पाहूया। पनीर घेतलेला आहे 300 ग्राम, अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण फ्राय करून घेणार आहोत। 1 चमच तूप घेतलेला आहे साजूक, थोडंसं तेल, पनीरच्या क्यूब्स घेतलेले आहेत कट केलेले, ते आपण फ्राय करायला टाकणार आहोत। सर्व बाजूने चांगलं गोल्डन ब्राउन करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे गोल्डन ब्राउन करून घ्यायचं आहे। आता आपण काढून घेणार आहोत एका डिशमध्ये। सर्व पनीर एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण थोडं कोमट पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व टाकून घेणार आहोत पनीर। असं केल्याने पनीरचे पीसेस भाजीमध्ये टाकल्यावर नरम राहतात। आता आपण टमाटर घेतलेले आहेत, मोठ्या साईजमध्ये कट केलेले आहेत। 1 इंच अद्रक घेतलेला आहे, 4-5 पाकळे लसूण घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या, ते आपण तेलावर फ्राय करून घेणार आहोत। चांगले वाफेवर शिजवून नरम होईपर्यंत ठेवायचे आहेत। मी 3 टमाटर घेतलेले आहेत, मस्तपैकी नरम होईपर्यंत शिजवायचे थोडे। पाहू शकता, प्रेस करून बघते किती शिजलेले आहेत टमाटर। तर पुन्हा एकदा आपण वाफेवर ठेवून देऊ। 3 ते 4 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत। आता 2 ते 4 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण काढून घेणार आहोत। पाहू शकता टमाटर शिजलेले आहेत। आता आपण थंड करायला बाजूला ठेवून देऊ। 300 ग्राम मटर घेतलेले आहे मी, ते आपण बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहे। पाहू शकता झालेले आहे मटर, आता आपण बाजूला ठेवून देऊ। आता एक पॅन ठेवलेला आहे आपण गरम करण्यासाठी, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊ 1 चम्मच। तेलाच्या आणि तुपाच्या कॉम्बिनेशनमध्ये भाजी खूप छान होते। थोडंसं तेल, 1 चम्मच घेतलेला आहे मी तेल। आता 1 चम्मच जिरा, काही खडे मसाले घेतलेले आहेत, 2 तेजपत्ता, 1 दालचिनी, 1 मोठी वेलची, 2 छोटी वेलची, 2 लवंग आणि 4-5 मिरी घेतलेले आहेत। टाकून थोडं परतून घ्यायचं आहे। आता 1 वाटी कांदा घेतलेला बारीक चिरून, तो चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे। पाहू शकता मस्त शिजायला आलेला आहे आपला कांदा। आता ब्राऊनसर झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तो चांगला परतून घ्यायचा आहे। पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे टमाटरच्या ग्रेव्हीला। आता आपण त्याच्यामध्ये सर्व मसाले घालणार आहोत। 2 चम्मच कोळी मसाला घेतलेला आहे मी, चम्मच धनिया पावडर घेतलेले आहे, 1 चम्मच मटर पनीर मसाला, चवीप्रमाणे मीठ टाकून सर्व परतून घ्यायचं आहे चांगलं। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो वाटला होता, त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। ते टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे सर्व बाजूनं। सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेला आहे।
आता आपण झाकण देऊन 2 ते 3 मिनटं शिजवणार आहोत. मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे. दोन ते 3 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण काढून घेणार आहोत. पाहू शकता मस्त ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. आता आपण पनीरचे पीसेस पाण्यामध्ये ठेवले होते ते काढून घेतलेले आहेत. आता ते आपण भाजीमध्ये टाकून घेणार आहोत. आता मटर पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. टाकून सर्व मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता सर्व बाजूने मिक्स करून झालेले आहे. अशा प्रकारे तुम्हाला भाजी बनवायची असेल मटर पनीरची तर नक्की बनवून पहा. आपण या भाजीमध्ये क्रीम नाही वापरली, नाही काजू, तरी मस्त टेक्स्चर आलेला आहे. अशा प्रकारे बनवा. आता आपण त्याच्यात थोडी कसुरी मेथी घालून घेऊ. हातावर घेऊन थोडी क्रश करून भाजीमध्ये टाकायची. क्रश करून टाकल्याने भाजीला चांगली चव येते. आता थोडीशी कोथिंबीर, टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण देऊन वाफेवर ठेवणार आहोत 1 मिनिट. तर 1 मिनिट झालेलं आहे. तर आपण झाकण काढून घेणार आहोत. तयार आहे आपली मटर पनीर मसाला सर्व करण्यासाठी. अशीच रेसिपी तुम्हाला आवडली असेल, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी गव्हाची तंदूर रोटी घेतलेली आहे, त्याच्याबरोबर सर्व केलेली आहे. तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, जिरा राईस सोबत खाऊ शकता. पाहू शकता मस्त झालेले आहे बटर पनीर मसाला. आता थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे. पाहू शकता मस्त झालेली आहे भाजी. पनीर पण मस्त सॉफ्ट झालेलं आहे. असाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू. बाय.